कुसुमताईंचं गाणं झालं पाहिजे असं आमच्या तोंडे साहेबाकडून सांगण्यात आलंय. बंडू तुरुक झाडे यांची पण सूचना आहे. धन्यवाद. आलेत का तुरुक झाडे? ओके ओके, या की वरती. अखिल भारतीय मातंग समाज संघटना ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष विष्णू गोविंद गायकवाड यांनी 200 रुपये पाठवलेत. या गाण्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. विष्णू गायकवाड, धन्यवाद. कुठे गेले ते तुरुक झाडे? आपण आता महत्वाच्या विषयावरती येऊया. कार्यक्रमाला मला वाटतं माझा कार्यक्रम 6 ला चालू होणार होता, लेट चालू झालाय. आता वाजवण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये जास्त वेळ घालत नाही. योगेश हा एक चमत्कारिक माणूस आहे भरपूर, त्याच्याकडे लक्ष ठेवा सगळेजण. कुसुमताई नवीन गाणं गातोय. बंधूनो, कुसुमताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जरी आमचे योगेश शिंदे असतील तरी मार्गदर्शन हे ताईंचं आहे, कुसुमताईंचं आहे. आणि म्हणून समाजास दैन्य मिळवून सुख शांती आणि धैर्य, समाजास दैन्य मिळवून सुख शांती आणि धैर्य, बाई असून निर्भय पुरुषाचं दावी धैर्य, तुडून संकटाच्या त्या वादळाचे क्रौर्य, अरे करतात कुसुमताई आपल्या पतीचं कार्य. करतात कुसुमताई आपल्या पतीचं कार्य. बंधूनो, गोखले साहेबांना जाऊन अनेक वर्ष झाली आहेत, परंतु ही पिवळ्या झेंड्याची चळवळ जी गोखले साहेबांनी सुरू केली होती, मातंग समाजाची ही पिवळ्या झेंड्याची चळवळ ही मात्र कुसुमताईंनी थांबू दिली नाही आणि त्यांना प्रामाणिक कार्यकर्ते भेटत गेले. आज हा कार्यक्रम सुद्धा ज्यांच्या वतीनं होतोय त्यांचे योगेश शिंदे हे सुद्धा कट्टर समर्थक आहेत गोखले साहेबांचे, कुसुमताईचे. अशा अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत की आजही कुसुमताई गेल्या का मोठ्या मोठ्या कार्यक्रमासाठी त्यांना आयोजित केलं जातं, बंधूंनो बोलवलं जातं, त्यांचं मार्गदर्शन ऐकलं जातं. आणि म्हणून म्हणतो समाजास दैन्य मिळवून सुख शांती आणि स्थैर्य, बाई असून निर्भय पुरुषाचं दावी धैर्य, तुडवून संकटाच्या त्या वादळाचे क्रौर्य, अरे करतात कुसुमताई आपल्या पतीचं कार्य, आपल्या पतीचं कार्य. अरे जिंका या न्यायबाजी जातात ठाई ठाई, जिंका या न्यायबाजी जातात ठाई
आजी जातात ठाई ठाई, कोणा पुढेही चुकणे रक्तामधीच नाही. मातंग समाजावर अन्याय जेव्हा होई, अरे अनेकांना झुकवितात आमच्या ह्या कुसुमताई. अनेकांना झुकवितात आमच्या कुसुमताई. अनेकांना झुकवितात आमच्या कुसुमताई. आणि ह्या चळवळीचं नवीन लिहिलेलं गाणं मी तुम्हाला ऐकवतो बंधूनो. मी गाणं चालू झाल्यावर एकेका शब्दाकडे लक्ष द्या. अरे मातंग समाजाला टक 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 टक. वरती हात करा, वर हात करा आणि याच्यात तालाबरोबर टाळ्या वाजवा. ताई काय करताय? वरती हात. तुम्हाला सूट नाही, तुम्हाला पण सूट नाही. वरती हात करा ना, टाळ्या वाजवा तालामध्ये. ठेका ठेका. ओ, मातंग समाजाला कोणीच नव्हता बाली. लोंढे बंधू यांच्याकडून पुन्हा 200 रुपये. मातंग समाजाला कोणीच नव्हता बाली. मातंग समाजाला कोणीच नव्हता बाली. त्या गोपलींच्या क्रांतीनं कमालच केली. मातंग समाजाला कोणीच नव्हता बाली. त्या गोपलीच्या क्रांतीनं कमालच केली. गोखले साहेबामुळं, गोखले साहेबामुळं आज जागोजाग झाला. गोखले साहेबांमुळं आज जागोजाग झाला. अत्याचाराची मिटवाई आग दादा, अत्याचाराची मिटवाई आग दादा. उठती पेटून हे मांगाचे वाघ दादा. उठती पेटून हे मांगाचे वाघ दादा. पेटून मांगाचे वाघ दादा. उठते पेटून मागाचे बंधुरो, आपल्या मांगवड्यात येऊन जर कोणी तुमच्यावर अन्याय केला तर तुम्ही आज शांत बसता? प्रतिकार करताना, एक दिली तर 2 देण्याची तयारी ठेवताना. हे गोखले साहेबांमुळे घडलं बंधुनो, हे गोखले साहेबांमुळे घडलं. या या, मी बसून गायला असताना लय मजा झाली असती, लय पैसे भेटले असते. पण मी उभा आहे म्हणून इकडे कोणी येत नाही. बोला. आमच्या ताई छबुबाई जोगदंड भिवंडी, जोगदंताईंकडून 100 रुपयाची भेट. आभार व्यक्त करतो. अत्याचाराची मिटवाई आग दादा, अत्याचाराची मिटवाई आग दादा. उठती पेटून हे मांगाचे वाघ दादा. उठती पेटून हे रतन
रणपिसे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त ईशान्य मुंबई जिल्हा कमिटी ब्लॉक अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपये. एवढं वाचल्याच्या नंतर मला वाटलं 500ची नोट असेल. ठीक आहे 100 रुपये दिलेत, आभार व्यक्त करतो, धन्यवाद. अन्याय अत्याचाराची मिटवाई आग दादा उठती पेटून हे मांगाचे वाघ दादा. हे नवीन गाणं आहे, आज लिहिलेलं गाणं आहे आजच्या कार्यक्रमासाठी. हो, आमच्या ताईचं म्हणणं आहे फुकट नाही, पैसे द्या पैसे. अरे काय तुम्ही 200 आणि 100 देताय? ताईचं गाण्याला 500 रुपये, नाही तर असं नाही. हे बघा, ताईच्या गाण्यावर 500 रुपये, गोपले साहेबाच्या गाण्यावर 500 रुपये. आभार मानतो, धन्यवाद. लोंढे साहेब हे झालं का लगेच ते गातो. अत्याचाराची मिटवाई आग दादा अरे उलटी पेटून हे मांगाचे वाघ दादा. जातीयवादाचे त्याने मनसुबे जाणले. गोखले साहेबांचं कार्य सांगतोय, शब्द ऐका. जातीयवादाचे त्यांनी इंदुबाई मिसाळ 100 रुपये. जातीयवादाचे त्यांनी मनसुबे जाणले, जातीयवादाचे त्यांनी मनसुबे जाणले. योगेश, जातीयवाद गोखले साहेबाबद्दल बोलतोय. जातीयवादाचे त्यांनी मनसुबे जाणले. अरे गोखलेनी अण्णा भाऊ जगा पुढं आणले. 40 वर्षापूर्वी गोखले साहेब आमच्याकडे यायचे घाटकोपरला. तेव्हा अण्णाभाऊ साठे मोठे साहित्यिक आहेत हे सर्वांना शिकलेल्या लोकांना माहिती होतं, परंतु प्रस्थापिक साहित्यिकांनी अण्णाभाऊचं नाव दाबून टाकलं होतं बंधूंनो. परंतु गोखले साहेबांना जेव्हा हे कळलं तेव्हा गोखले साहेबांनी अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतच चळवळ सुरुवात केली बंधूंनो, आणि अण्णाभाऊंना जगापुढे आणलं. आज अण्णाभाऊचे पुतळे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात जिकडे तिकडे बघायला मिळतात बंधूंनो. ही सगळी मेहरबानी आपल्या गोखले साहेबांची आहे, डॉक्टर बाबासाहेब गोखलेंची आहे. आणि म्हणून म्हणतो, जातीयवादाचे त्यांनी मनसुबे जाणले. जातीयवादाचे त्यांनी मनसुबे जाणले. अरे गोखलेनी अण्णा भाऊ जगा पुढे आणले. गोखले नवीन क्रांती करायला लागले. गोखले नवीन क्रांती करायला लागले. गोखले नवीन क्रांती करायला लागले. अरे क्रांती गुरु लहूजी हम मस्तकात सागरे. कोण लहूजी उस्ताद आम्हाला माहिती नव्हतं, या समाजाला सुद्धा माहिती नव्हतं. लहुजींचा उस्ताद, लहुजी उस्तादांचा इतिहास सुद्धा या देशात लपवण्यात आला होता बंधूंनो, दाबण्यात आला होता. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य सुद्धा क्वचितच कुठे कुठे दिसत होतं, परंतु
आज अण्णाभाऊला उजागर करण्यामध्ये, लहुजी उस्तादांचा इतिहास पुढे आणण्यामध्ये गोखले साहेबांची फार मोठी कमाई आहे, कष्ट आहे, मेहनत आहे बंधूंनो. आणि म्हणून म्हणतोय, ओय गोखलेंनी नवी क्रांती जेव्हा, अरे गोखलेंना नवी क्रांती जेव्हा करायला लागले, बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर. लक्ष देताय ना काय चाललंय पाठीमागे? ह्या महिला काय करतायत? बसताय ना खाली? बसताय का जाताय? यांना जाऊ द्या खाली. चला लवकर लवकर उठा, या खाली. यांच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. बुद्धीची ट्यूब जळू द्या, बसा. बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर, आणि कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर, कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. देवळांच्या पायऱ्या चढू दी बर्बाद होण्यापेक्षा आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. मुलगा असो की मुलगी, लहानपणापासून उपाशी राहा, झोपड्यात राहा, एका कपड्यावर राहा, परंतु मुलाला शिकवा बंधूंनो. आणि ते पण 5वी 10वी 8वी 9वी नाहीये, पोस्ट ग्रॅज्युएट करा. मोठ्या हुद्द्यावर पोरं आणि पोरी जाऊ द्या, तर आपल्या समाजाचा आणि आपल्या खानदानीचा आणि आपल्या परिवाराचा उद्धार होणार आहे बंधूंनो. आणि म्हणून म्हणतो, याची सुरुवात गोखले साहेबांना केली. आमच्या गावी लय पोतराज यायचे. पोतराज हलकी वाजवत, आता सुनील मांगाच्या नावाचा उल्लेख करून आणि हलकीच्या नावाचा उल्लेख करून काही मातंग समाजातले कवी गायक गाणे तयार करायला लागले. हे फार चुकीचं आहे. हलकी आपला ट्रेडमार्क नाहीये, किंवा मांग करणं हे आपला ट्रेडमार्क नाहीये. आपला ट्रेडमार्क काय आहे? अण्णाभाऊचं साहित्य, आणि ते पण परिवर्तनवादी साहित्य. अण्णाभाऊने काय सांगितलं? ही धरती शेषेच्या मस्तकावर तरली नाही, तर कष्टकऱ्याच्या तळहातावर तरली. म्हणजेच अण्णाभाऊनं अंधश्रद्धा नाकारली बंधुरो, नाकारली की नाही? आणि म्हणून गोखले साहेबांनी सुद्धा हा प्रयत्न केला होता समाजातली अंधश्रद्धा नष्ट करण्याचा. चंद्रपूरला फार मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात आम्ही सगळे कलावंत सहभागी झालो होतो बंधुरो. गोखले साहेबांना पकडण्यासाठी शेकडो पोलीस तिथं धडपडत होते, परंतु गोखले साहेब भेटले नाहीत. आंदोलन कशाचं होतं? तर पोतराजांचे केस कापण्याचं आंदोलन होतं. हे गोखले साहेबांनी केलं बंधू, अंधश्रद्धा घालवण्यासाठी, समाजातली अंधश्रद्धा घालवण्यासाठी. आणि म्हणून या शेवटच्या कडव्यात लिहिलंय, अरे अंधश्रद्धा सोडा जेव्हा करतले गोखले, अंधश्रद्धा सोडा जेव्हा करतले गोखले. अंधश्रद्धा सोडा जेव्हा करतले गोखले, अरे पोतराजांनी डोईवरचे केस बघा कापले. अरे अंधश्रद्धा सोडा जेव्हा करतले गोखले. पोतराजांनी डोईवरचे केस बघा कापले. आपलेनी परके निंदक जेव्हा तापले. बरेच पोतराज तेव्हा गोखले साहेबांकडे आले, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, केस कापले तर मग पुढे काय? आमच्या पोटापाण्याचं कसं होईल? समाजातल्या माणसाने सुद्धा विरोध केला होता तेव्हा गोखले साहेबांना, परक्यांनी पण विरोध केला होता. आपलेनी परके निंदक जेव्हा तापले.
गोखले साहेबांनी त्यांना हिमतीने थापले. अंधश्रद्धेचा पुस्ता याला दाद दादा, अंधश्रद्धेचा पुस्ता याला दाद दादा, अत्याचाराची मिटवाई आग दादा, अत्याचाराची मिटवाई आग दादा, उठी पेटून हे मांगाचे वाग दादा. आमच्या एका ताईनं इथं येऊन सांगितलं, अरे काय येतात जातात कशाला काय. आमच्या एका ताईनं इथं येऊन सांगितलं, म्हणजे ह्यांनी जय लहूजी इथून म्हणला पाहिजे, बेबीच्या देठापासून. कुठून म्हणला पाहिजे? बेबीच्या देठापासून. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला त्रास देतो, सगळेजण उभे राहा बरं. आता सगळेजण उभे राहा. काही माणसं आळ असलेत, सगळे उभे राहा, सगळे उभे राहा. हो ताई उभे राहा. योगेश, हो योगेश, यांना यांना सगळ्यांना चहाची व्यवस्था करा. केली का? कुणी आळसू नका. आता सर्वांनी जोरात घोषणा द्या, जय लहूजी, जय लहूजी. अरे जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी. डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा, डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा. कुसुमताई आगे बढ़ो. कौन कुसुमताई आगे बढ़ो, कुसुमताई आगे बढ़ो. अत्याचाराची मिटवाई आग दादा, उठती पेटून हे मागाचे वाग दादा. पार्वती सुदाम आवाडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट या ठिकाणी देण्यात आली आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. उत्सुकता ना. लोंढे साहेबांचे, लोंढे बंधू, कुसुमताईचं गाणं झालं पाहिजे म्हणून त्यांनी 500 रुपये दिलेत. त्यांचे फरमाईश बाकी आहे, ते गाणं मी आपल्यासमोर सादर करतो. परंतु जी नवीन गाणी लिहिली आहेत या कार्यक्रमासाठीच ती मला वाटतं प्रथम गायला पाहिजेत. कुसुमताईचं गाणं आणि गोखले साहेबांच्या वरती खास लिहिलेली कव्वाली मी शेवटी गाणार आहे. त्या कव्वालीवरती आपल्या कार्यक्रमाचा शेवट होईल 10 वाजता बरोबर. हो घेतो ना.